नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर मध्ये स्वागत करतोय. भारतामध्ये गव्हर्नमेंट जॉबचा एवढा नेमका क्रेज आहे काय? नक्कीच एवढा असणारच आहे, कारण काही फॅक्टर्स पण तसे तुम्हाला पाहायला मिळतात. कारण गव्हर्नमेंट जॉबमध्ये ना, जी सिक्युरिटी आहे, जी सर्टेनिटी आहे, एक प्रॉपर ग्रोथ आहे, ती आपल्याला प्रायव्हेट जॉबमध्ये मिळत नाही. हा, प्रायव्हेट जॉबमध्ये तुम्हाला हे म्हणता येईल की तुम्हाला एक्सपोनेन्शियल ग्रोथ पण मिळेल, पण त्यासोबतच शून्यावर येण्याची शक्यता पण तेवढीच जास्त आहे. का? कारण प्रायव्हेट सेक्टरमध्ये ले ऑफची पण शक्यता आहे. अशीच आज आपण न्यूज डिस्कस करणार आहोत. पण तेच गव्हर्नमेंटमध्ये चेक करा ना, तुम्हाला एक प्रॉपर ग्रोथ आहे ती मिळते. दरवर्षी सॅलरी हाईक थोडीफार थोडीफार होईल, प्रमोशन होईल, त्यात थोडी जास्त होईल आणि त्यानंतर मग 7 पे कमिशन, 8 पे कमिशन, मग 9 पे कमिशन येणार. त्यामध्ये तर अजून सडन खूप जास्त हा ग्रोथ आहे ना, ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक प्रॉपर ग्रोथ आपल्याला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मिळते आणि मेन म्हणजे काय, तर एक सिक्युरिटी आहे, एक सर्टेनिटी आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघा, आज सगळीकडे हेच डिस्कस केले जात आहे की एआय मुळे जॉब लॉस होईल, जॉब लॉस होईल आणि जॉब लॉस होईल. इथं सुद्धा सुद्धा आज मी तुम्हाला तशीच काही न्यूज दाखवणार आहे. करेक्ट? किंवा मार्केटमध्ये काही डिप्रेशन आलं किंवा इतर काही फॅक्टर्स आले ना, प्रायव्हेट सेक्टरवर सडन इम्पॅक्ट करतं, पण ते तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरवर पाहायला मिळत नाही. बरोबर? आणि म्हणून ऑब्व्हियस आहे की गव्हर्नमेंट सेक्टरचा एक क्रेज भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यातल्या त्यात जर तुम्ही एमपीएससी आणि युपीएससी म्हणून सिलेक्ट जर झाले असणार, तर तुम्हाला एक सोशल रिस्पेक्ट पण आहे. बरोबर की नाही? आज आपण तेच डिस्कस करणार आहोत, ज्यातून ना तुम्हाला एक मदत मिळेल किंवा थोडी हेल्प होईल, की नेमकं तुम्हाला डिसिजन घेता येईल, की तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरकडे जायला पाहिजे, की प्रायव्हेट सेक्टरकडे जायला पाहिजे. हां, ही जरी न्यूज जरी ही गव्हर्नमेंट सेक्टरच्या फेवरमध्ये असली, तरी पण मला पर्सनली असं वाटतंय, की आपल्याला स्वतःला ओळखणं जास्त गरजेचं आहे. नाहीतर माझा स्वभाव असा काही आहे, की मी प्रायव्हेट सेक्टरसाठी मध्ये चांगलं काम करू शकतो, मी रिस्क घेऊ शकतोय आणि मी गव्हर्नमेंट सेक्टरसाठी प्रयत्न करतोय किंवा मी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये आहे आणि इथे मला चांगला जॉब आहे, पण मला पाहिजे ती ग्रोथ मला मिळत नाहीये, ती मला प्रायव्हेट सेक्टर मिळेल, पण आता गव्हर्नमेंट जॉबमध्ये लागल्यामुळे काय तर मी फसलोय. दोन्ही पण शक्यता आहे. बरोबर? त्यामुळे आपल्याला स्वतःला ओळखणे जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठीच आजचा सेशन तुम्हाला नक्की मदत करेल. बरोबर? बघा न्यूज काय आहे. न्यूज होती की ओरॅकलने रिसेंटली काही ले ऑफ केलं. ले ऑफ केलं म्हणजेच काय? तर त्यांच्या जवळपास 30,000 जे एम्प्लॉई आहेत, वर्कर्स होते, त्यांना काढून टाकलं. आयटी कंपनी, टेक्नॉलॉजी कंपनी आणि त्यांच्या अख्ख्या लाईफमध्ये म्हणजे ओरॅकल कंपनी आतापर्यंत सर्वात जास्त प्रॉफिटवर बसलेली आहे. या कंडिशनमध्ये पण त्यांनी 30,000 एम्प्लॉई ले ऑफ केले आणि कसे केले? डायरेक्ट सकाळी 6 वाजता, पहाटे 6 वाजता ईमेल आला की उद्यापासून कामाला यायचं नाही म्हणून. विचार करा की यामुळे काय झालं की मॅक्झिमम जे एम्प्लॉई आहेत ते डायरेक्ट जेवढे कमवत होते तिथून डायरेक्ट शून्यावर आले. यामुळे कदाचित त्यांची इमर्जन्सी फंड तर असेलही की पुढचे 3-4 महिने, 5-6 महिने ते सस्टेन करतीलही. पण जो मानसिक त्रास होतोय तो, परत जॉब लगेच मिळेल आणि ज्या सॅलरीचा जॉब होता तो मिळेल का? कारण लिव्हिंग स्टँडर्ड आहे तो तर वाढलेला आहे ना आता जॉबनुसार. बरोबर? त्यामुळे ही कंडिशन आपल्याला कुठं पाहायला मिळेल? ही कंडिशन पाहायला मिळते प्रायव्हेट सेक्टरमध्ये. बरं, दुसरं बघा ना, हे बघा दुसरं, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा गव्हर्नमेंट जे जॉब आहेत, मग ते सेंट्रल असेल किंवा स्टेट असेल. सिमिलरली ही जी न्यूज होती कधीची आहे? ही 1-2 दिवसाआधीचीच आहे. ही न्यूज कधीची आहे? ही पण न्यूज तुम्हाला पाहायला मिळेल की 1-2 दिवसाच्या आधीचीच आहे. एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये तेवढी जास्त निगेटिव्ह न्यूज पाहायला मिळते. हा, बरं, ओरॅकलमध्ये कारण काय देण्यात आलंय? की एआय मुळे काय तर त्यांचे रिस्ट्रक्चरिंग करताय म्हणून. त्यामुळे जे कॅपेबल आहेत त्यांनाच ठेवण्यात आलंय किंवा जे कॅपेबल असतील आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार, नवीन स्किलनुसार त्यांना घेण्यात येतील. ठीक आहे? पण विचार करा की हे जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर असेल तर असं काही होणार आहे का? म्हणजे मी कधी-कधी बँकेत जातो, काही-काही आता हे रिॲलिटी आहे. कदाचित कोणाला वाईट वाटेलही, पण ही रिॲलिटी आहे, की बँकेत गेल्यानंतर आता काय तर सगळं कम्प्युटराइज झालंय. पण काही-काही एम्प्लॉयी मी असे पाहिलेत, की थोडे वयाने जास्त आहेत, पण काय तर असे बटन दाबतायत. 1, 2, 3 असे नाव टाइप करतायत. म्हणजे हे मी पाहिलं आणि त्यामुळे काय तर मोठी लाईन लागलेली आहे. एस्पेशली सेंट्रलाइज जे बँक असतात, जे गव्हर्नमेंट सेक्टरच्या अंडर आहेत ते. फॉर एक्झाम्पल एसबीआय वगैरे. आता विचार करा, की हे प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे का? नाही. बरं, आता तो व्यक्ती जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये असता तर त्याला प्रायव्हेट सेक्टरने काढून टाकलं असतं, याचमधून फायर केलं असतं. पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ते आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यातल्या त्यात काय, की काही वर्ष झाल्यानंतर आपल्याला काही पे कमिशन पाहायला मिळतं. जसं आता यावर्षी 8 पे कमिशन आहे तो लागू होणार आहे. सरळ सरसकट म्हटलं जात आहे, की 34% सॅलरी आहे ती हाईक होणार. दरवर्षीचं इन्क्रिमेंट तर फिक्स आहे. प्रमोशन झालं त्यावेळेचं इन्क्रिमेंट फिक्स आहे.
त्यासोबत काय तर आता पे कमिशन डायरेक्ट 34% सगळ्यांना, जेवढे असतील तेवढे. आले लक्षात? त्यामुळे ती एक सोबत आता ह्या दोन न्यूज एवढ्या ऍट अ टाइम आल्या, त्यामुळे ऑब्वियस आहे की लोक जे असतील, बरेच जे असतील आता म्हणजे ज्या जॉबसाठी जे सर्च करतायत, मुख्यतः आपण म्हणू की 21-22 पासूनचे 30 पर्यंत जे लोक आहेत, 30 नाही पण 25 पर्यंतचे, ते कुठं कुठं कन्फ्युज असतीलच की कुठं जायचं, प्रायव्हेट सेक्टर की गव्हर्नमेंट सेक्टर. आणि आपण मग अशा वेळेस बऱ्याचदा बायस होतो की नाही गव्हर्नमेंट सेक्टरकडे जायला पाहिजे. हा, पण यासाठी मला हे म्हणायचं की तुम्हाला स्वतःला इथं ओळखणं गरजेचं आहे. आता यासाठीच ना मी काही गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब यामध्ये जो फरक आहे ना, तो आपण डिस्कस करू, म्हणजे तुम्हाला निर्णय घ्यायला ना फार सोपी होईल. बघा इथं मी माझा नंबर दिलेला आहे. काही क्वेरीज असतील तुम्हाला डायरेक्ट यावर कॉन्टॅक्ट करता येईल. एमपीएससी किंवा युपीएससी जर तयारी करायची आहे आणि तुमचा कल हा गव्हर्नमेंट जॉबकडे आहे, आणि जसं मी म्हटलंय ऑलरेडी की एमपीएससी आणि युपीएससी म्हणून जर तुम्ही पोस्ट जर मिळवत आहात, तर मग तुम्हाला नक्कीच जो जॉब सिक्युरिटी आहे, सर्टेनिटी आहे, ते तर मिळतेच, पण त्यासोबत एक रिस्पेक्ट पण मिळतो. तर त्यासाठी त्याची एक प्रॉपर तयारी जर करायची असेल, ऑब्विस आहे की सिलेबस आपला पहिली स्टेप असते, ते जरी तुम्हाला माहीत करून घ्यायचं आहे, तर माझ्या नंबरला डायरेक्ट मेसेज किंवा कॉल करा. यासोबतच जर तुम्हाला बॅच जरी जॉईन करायची आहे, तरी पण सेम नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुप मी तयार केलेला आहे, तो जरी जॉईन करायचा आहे तरी पण याच नंबरला मेसेज करा. आणि टेलिग्रामसाठी इथं दिलंय, माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स इथं टेलिग्राम आणि व्हॉट्सअप दोन्ही ठिकाणी तुम्हाला मिळतीलच. ठीक आहे. आणि इंस्टाग्रामला पण तुम्ही कनेक्ट होऊ शकता, तिथं पण मी रेग्युलर कंटेंट टाकत असतो. इथं तुम्हाला एक लिंक मिळेल, जिथून तुम्हाला माझ्या या प्रकार सर्व जे सेशन्स आहेत ना ते ऍक्सेस करता येईल. यासोबत हा जो आजचा जो कंटेंट आहे, कारण 8 पे कमिशन आता यावर्षी लागू होत आहे, त्यामुळे हाय चान्सेस आहे की GS3 मध्ये इकॉनॉमिक्सचा पण भाग आहे, राज्यसेवाच्या मेन्स मध्ये, तिथं पण या रिलेटेड प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि यातले काही पॉइंट्स तुम्हाला तिथं उत्तरांमध्ये सुद्धा वापरता येईल. बघा काय दिलंय की भारतामध्ये ऑब्वियस आहे की गव्हर्नमेंट जॉबचा क्रेज आहे, आणि का राहणार नाही, कारण फिक्स इन्क्रीमेंट आहे. तुम्ही परफॉर्म करा किंवा नाही करा, तुम्हाला पटापट पटापट कीबोर्डच्या बटन नाही दाबता येत असेल, असे जर दाबता असेल तरी पण खूप तुमचं इन्क्रीमेंट तुमच्या परफॉर्मन्स नुसार त्यावर डिपेंड करणार नाही. हा प्रमोशन आहे, त्यासाठी आता इंटरनल काही डिपार्टमेंटल काही एक्झाम सुद्धा होतातच, बरोबर. कदाचित तेवढं होणार नाही, पण दरवर्षी जो इन्क्रीमेंट आहे तो तर आहेच. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रूव्ह करा तर पैसे भेटतील, तर इन्क्रीमेंट भेटेल, नाही मिळणार नाही. तुम्ही प्रूव्ह करा स्वतःला तर तुम्हाला पगार मिळणार, तर उद्यापासून तुम्हाला घरी बसावं लागेल. ही कंडिशन असते प्रायव्हेट सेक्टर म्हणजे. त्यामुळे ऑब्वियस आहे की ज्यावेळेस अशा निगेटिव्ह न्यूज येतील, तर गव्हर्नमेंटच्या जॉबकडे हा जो कल आहे ना विद्यार्थ्यांचा किंवा लोकांचा, हा ऑब्विसली वाढणार आहेच, बरोबर. नेक्स्ट, इथं काय तर वर्कलोड आहे का गव्हर्नमेंट जॉबमध्ये? आहे. मी अजिबात असं म्हणणार नाही की आता नाहीये म्हणून. ही ही जी परिस्थिती आहे ही गेली. म्हणजे मला अजूनही आठवतात की आपल्यापेक्षा एक पिढी वरची पिढी, त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब असं होतं त्यांच्यासाठी की ऑफिसला जायचं, बसायचं आणि घरी वापस यायचंय. म्हणजे मला अजूनही आठवतात की माझे काका ते दूरदर्शन केंद्रात होते, सिनियर टेक्निशियन म्हणून ते रिटायर झाले. त्यांचा जॉब होता काय की फक्त आधी ना ते दूरदर्शनवर काहीतरी चॅनल चेंज व्हायचं आधी, जे आपण आधी डीडी न्यूज वगैरे आधी सुरुवातीला केबलच्या आधी, बस त्याचा फक्त एक नॉब असायचा, तो फक्त चेंज करायचा, ती वेळ झाली की फक्त चेंज करायचा, बस एवढंच काम. आणि रिअरली कधीतरी काहीतरी प्रॉब्लेम येईल, त्या प्रॉब्लेमसाठी आता तो एक स्टेशन होता, त्या प्रॉब्लेमसाठी जर सॉल्व्ह झालं तर ठीक, नाहीतर काय तर वरच्या जे त्यांचा सेंटर असेल त्याला कॉल करा, बस विषय मोकळा. पण ही परिस्थिती आता नाहीये, आता ते केंद्रच बंद झालेत. ठीक आहे. त्यामुळे आता पण जर पाहिलं आपण गव्हर्नमेंट जॉबमध्ये वर्कलोड आहे, कारण आता माझे रिलेटिव्ह, माझा भाऊ, चुलत भाऊ हा आपल्या जीएसटी ऑफिसला आहे, एमपीएससी थ्रू जॉईन झालाय. आता मार्च एंडिंग आताच झालं, सॅटर्डे संडे पण सुट्टी नाही, त्यामुळे वर्कलोड आहे. पण विषय आहे काय की जर काम नाही केलं तर काय आहे, परफॉर्मन्स बेस तुमचं इन्क्रीमेंट होतंय का? नाही होत. त्यासाठी तुम्हाला जर प्रॉपर जर जास्त इन्क्रीमेंट पाहिजे तर तुम्हाला डिपार्टमेंटल ती एक्झाम द्यावी लागेल. पण दरवर्षी जो इन्क्रीमेंट आहे तो तर फिक्सच आहे. पण मला हे म्हणायचं की जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टर सोबत जर कम्पेअर केलं तर इथं वर्कलोड आणि प्रेशर कमी आहेच, नक्कीच मान्य करावं लागेलच आपल्याला. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतोय, आज सॅटर्डे आहे. गव्हर्नमेंट जॉबमध्ये असतो तर कदाचित सॅटर्डे संडे पूर्ण सुट्टी असते, पण आज आणि उद्या सॅटर्डे संडे म्हणायला जरी सुट्टी असली तरी पण काही ना काही कुठं तुमचं सेशन घ्यायचे आहे, कधी परीक्षा आली तर
त्या रिलेटेड तुमच्यासाठी काही कंटेंट घ्यायचा आहे. त्यामुळे बघा प्रॅक्टिकली विचार करावा लागणार आहे आपल्याला, ह्या गोष्टी असतातच. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे आहेच. नेक्स्ट, आता तर काय तर 8 पे कमिशन आहे, बरोबर. रेट्रोस्पेक्टिव्हली ते अप्लाय होणार आहे, म्हणजे 1 जानेवारी पासून जर अप्लाय होत असेल तर आता असं नाही की आता या 1 एप्रिल पासून तो जर लागू केला तर हे मागचे 3 महिने झाले तर ते पण ऍड होऊन सोबत, ज्याला एरियस म्हणतात ना, तो सगळा सोबत येईल. करेक्ट, लक्षात आलंय. जो इन्क्रीमेंट जो मागच्या महिन्याचा बाकी राहिलेला होता ना, उरलेली सॅलरी जी आली होती, मग जो उरलेला भाग होता तो आता सोबत येईल. त्यामुळे रेट्रोस्पेक्टिव्ह अप्लाय होत आहे. पण ओरॅकल मध्ये काय झालंय, ओरॅकल मध्ये फक्त सकाळी 6 वाजता, आणि ही न्यूज तर कोणालाच माहित नव्हती की हे काही फायर करणार आहेत म्हणून. म्हणजे जर कोणी जर एखादी डेव्हलपर असेल, लेट से आयटी कंपनी जे डेव्हलपर असतात ना, लेट से की डेव्हलपर आहे, त्याच्या एचआर ला पण माहित नाही की असं होणार आहे म्हणून, कदाचित तो एचआर आहे त्याला पण काढलं असणार. ही पण कंडिशन असू शकते. सकाळी 6 वाजता पाहिजे मेल आलाय की तुम्हाला फायर केले, उद्यापासून यायची किंवा आजपासून यायची गरज नाहीये. किती, 1-2, अरे 1-2 असतं किंवा 10-12 असतं तर आपण म्हटलं असतं की त्यांचा परफॉर्मन्स नाहीये म्हणून काढलं. सर सकट 30,000, सर सकट 30,000. आता 30,000 लोकांची चुकी तर राहणार नाही, 30,000 लोकांचा परफॉर्मन्स तर खराब तर राहणार नाहीये. फक्त काय, कंपनीला हे दिसत आहे की या 30,000 लोकांपासून कदाचित पुढे येणारा जो प्रॉफिट आहे ना तो कमी होऊ शकतो म्हणून. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये असं होणार आहे का कधी? नाही होणार. त्यामुळे ऑब्व्हियस आहे की गव्हर्नमेंट जॉबमध्ये जो क्रेज आहे ना तो आहे. आता असं का होत आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये? कारण एआयचा इम्पॅक्ट, नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण राहतो तर स्वतःला चेंज करणं फार जास्त गरजेचं आहे. विचार करा की एखादी माझ्यासारखा टीचर जो फक्त ऑफलाईनच शिकवतोय, तो किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. टेक्नॉलॉजीमुळे हे बदल ऍक्सेप्ट करणं गरजेचं आहे. दिस इज मस्ट, करेक्ट. पण आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये, सॉरी गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जर पाहिला एआयचा काही इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतोय का? अरे नाही, तुम्ही जा, नाही आलं ना ठीक आहे की तुमचा परफॉर्मन्स तेवढा राहणार नाही, पण कोणी तेवढं म्हणजे तुमच्या कदाचित प्रमोशनवर परिणाम होईल, पण तुम्हाला कोणी जॉबवरून तरी काढणार नाही याची तर नक्की गॅरंटी आहे, बरोबर. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा किंवा एआयचा किंवा मार्केट फोर्सेसचा, आता जर डिप्रेशन आहे असं आपण म्हणू, मार्केट खाली 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 खालीच चालला कारण युद्ध सुरू आहे आणि ट्रम्प तात्या असल्यामुळे फार जास्त अनसर्टिनिटी. त्यामुळे प्रायव्हेट सेक्टरमध्ये हे जे मार्केट फोर्सेस आहेत हे इम्पॅक्ट करतात. गव्हर्नमेंटमध्ये करतात का? नाही करत. तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला जॉईन व्हा, पगार येणार तो येणारच आहे. आले लक्षात? नेक्स्ट, आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल की गव्हर्नमेंट जॉबचं क्रेज का आहे, पण मी तुम्हाला परत एकदा हे सांगतोय की या बेसिसवर डिसिजन न घेता तुम्हाला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. आणि स्वतःला ओळखण्यासाठी मी इथं काही पॉइंट्स आहेत ना ते घेऊन आलोय. बघा, सर्वात आधी आपण गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर कम्पेअर करू की सॅलरी कशी आहे. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये मॉडरेट आहे, पण इथं काय तर इथं सॅलरी तुम्हाला खूप जास्त मिळू शकते. मिळू शकते म्हटलंय. फक्त काय की तुम्हाला तिथं परफॉर्म करून दाखवायचं आहे, स्वतःला प्रूव्ह करायचंय. आणि शक्यता हे पण आहे की कोणी 1 लाख जर कमवत असेल, त्यांनी कंपनी बदलली तर त्याला 2 लाख रुपये महिना मिळेल. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ते नाहीये. तिथं प्रॉपर स्टेप बाय स्टेप सॅलरी आहे ती वाढेल. दुसरं काय की तिथं सिलिंग पण आहे, लिमिटेड इन्कम सिलिंग आहे. त्यापेक्षा जास्त तर कधीच जाऊ नाही शकत. तिथं तसं नाहीये. तुम्ही एखाद्या परफॉर्म करून 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 एखाद्या मोठ्या कंपनीत सीओ जर झालं तर तुम्हाला सीआर मध्ये, करोडमध्ये तुमचे पॅकेजेस असतील, राहतील, करेक्ट. पण ते चान्सेस इथं काही केलं तरी पण नाहीये, करेक्ट. नेक्स्ट इथं आहे काय बघा, मॉडरेट आहे. हाय वेन म्हणजे ज्यावेळेस सॅलरी कधी जास्त वाढणार आहे, ज्यावेळेस पे कमिशन येत आहे तेव्हा काय तर खूप जास्त वाढेल. अदरवाईज जी स्पेसिफिक ग्रोथ आहे ना तिथं राहणारच आहे. इन्कम सिलिंग आहे आणि लिमिटेड लेवल ऑफ प्रमोशन आहे. कारण विचार करा की एक जर शिपाई जर लागत असेल पोलीसमध्ये, मी इमॅजिन करा की तो पोलीस भरतीमध्ये शिपाई म्हणून जॉईन झाला, तो त्याच्या रिटायरमेंट पर्यंत तो खूपच खूप एएसआय बनेल. जर त्यांनी कोणत्याही डिपार्टमेंटल परीक्षा दिल्या नाही तर काय बनणार, एएसआय बनणार. म्हणजे एक लिमिटेड प्रमोशन आहे. तो पीएसआय किंवा डीवायएसपी किंवा एसपी त्या लेवल पर्यंत तो काही केलं तरी होऊ शकत नाही, बरोबर. पण तेच जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये पाहिलं तर एखाद्या कंपनीचा सीईओ सुद्धा बनता येतो. कुठं? प्रायव्हेट सेक्टरमध्ये. नेक्स्ट, ग्रोथ कुठे जास्त आहे? ऑब्व्हियसली तुमच्या लक्षात आलं असेल की इथं ग्रोथ स्टेडी आहे बट स्टेबल आहे, आणि इथं कशी आहे तर ते फास्ट आहे. नेक्स्ट, सिक्युरिटी आणि रिस्क कुठं आहे? हाय सिक्युरिटी कुठं पाहायला मिळते आपल्याला? ऑब्व्हियस आहे की गव्हर्नमेंटमध्ये काही केलं तरी, म्हणजे तुम्ही जर काही करप्शनच नाही केलंय आणि कुठं रंग्यात सापडलेच नाही
तर तुमचं जॉबला तर काही होणार नाही, आणि जर सापडले तरी पण काय तर केस चालेल, काही दिवस चालेल, तोपर्यंत अर्धा पगार तर येत राहतो. राईट. त्यामुळे इथं सिक्युरिटी आहे ना ही खूप जास्त आहे, रिस्क कशी आहे तर फार कमी आहे. त्यामुळे ले ऑफचे चान्सेसच नाही आहेत, नाही म्हणू आपण, नाही, 0%. एखादी बाय चान्स कोणी अशा केसमध्ये, मोठ्या केसमध्ये सापडला, केस चालली आणि त्याच्या अगेन जर रिझल्ट आला तरच. बट किती टक्का आहे? फारच कमी आहे, मला वाटतं पॉईंट मध्ये असेल. पण प्रायव्हेट सेक्टरमध्ये सिक्युरिटी फारच कमी आहे. बेस्ट एक्झाम्पल आहे ओरॅकलचा. करेक्ट. आणि हे या आधी पण टाटाचे म्हणजे टीसीएसचा मागे काही काही महिने आधी टीसीएसची अशीच न्यूज आलेली होती. करेक्ट. नेक्स्ट, हाय रिस्क आहे का? कारण इथं ले ऑफ होण्याची शक्यता असते. नेक्स्ट, स्टॅबिलिटी कुठं पाहायला मिळतं आपल्याला? गव्हर्नमेंट जॉबमध्ये जास्त स्टॅबिलिटी आहे का? कारण पैसा येतो, काही झाला तरी दर महिन्याला परत पैसा येईल आणि प्रॉपर ग्रोथ पण आहे. त्यामुळे आणि काय तर अजून काही गव्हर्नमेंट बेनिफिट्स पण आहेत, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वगैरे असेल आणि स्पेसिफिक लेट्स से की जसं डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये, तर तिथं ना अजून जास्त बेनिफिट्स मिळतात, जसं मेडिकल बेनिफिट वगैरे. करेक्ट. तर इथं बेनिफिट्स तर भरपूर मिळतात. स्टॅबिलिटी खूप जास्त आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये अप्स अँड डाऊन जास्त आहेत. कुठं तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये, लक्षात ठेवा. नेक्स्ट, मी हे ऑलरेडी तुम्हाला मगाशी सांगितलं की जर तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला आणि त्यातही जर तुम्ही एमपीएससी आणि युपीएससी मधून सिलेक्ट जर होत आहे, तर तुम्हाला सोशल रिस्पेक्टने खूप जास्त मिळत आहे, की अरे हा याने एमपीएससी परीक्षा क्लिअर करून हा अधिकारी बनलाय किंवा युपीएससी परीक्षा क्लिअर करून अधिकारी बनलाय. ठीक आहे. हा पण फॅक्टर कन्सिडर करायचा आहे तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये जायचं ते. प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला किती पैसा येतोय हाच एकमेव फॅक्टर आहे. म्हणजे तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत आहात आणि जर तुम्ही जर खूप जर पैसा कमवला नाही तर तेवढं रिस्पेक्ट मिळणार नाही. इथं कदाचित तुम्ही कोणत्याही पदावर असला, पण जर एमपीएससी आणि युपीएससी मधून सिलेक्ट जर झालेले आहेत, कदाचित तुमचा पगार खूप जास्त नसेल आणि तसे गव्हर्नमेंटमध्ये खूप जास्त तर नाहीच आहे. पण इथं काय तर सोशल रिस्पेक्ट आहे, इथं ते नाही आहे. इथं काय करावं लागेल की खूप जास्त पैसा कमवावा लागेल, तर जाऊन काय तर इथं थोडीफार आपल्याला रिस्पेक्ट मिळेल. नेक्स्ट, अपॉर्च्युनिटी आणि एक्सपोजर कुठं आहे? इथं अपॉर्च्युनिटी आहे ना ते लिमिटेड आहे. का? कारण तुम्ही एखाद्या सेक्टरमध्ये गेल्या, एखाद्या डिपार्टमेंटला जॉईन झालं, तर तुम्हाला त्याच डिपार्टमेंटमध्ये जनरली काम करावं लागतं. ठीक आहे. जसं पण आय एस वगैरे असेल तर त्याला मग थोडंसं वेरियस डिपार्टमेंट आहे, ते मिळू शकतात. पण त्यातही ते आपल्यावर डिपेंड नाही. जसं आता रिसेंटली तुकाराम मुंडे यांचं परत ट्रान्सफर करण्यात आलं. राईट. हा, तर मग आता तो जो एक्सपोजर आहे आणि अपॉर्च्युनिटी आहे ती इथं कमी आहे. पगार तर तेवढाच राहील, पण इथं इथं आपल्याला वेगवेगळ्या वरवरच्या पदावर जाता येतं. इव्हन ग्लोबल अपॉर्च्युनिटी सुद्धा मिळतात आणि त्यानुसार मग पगार पण मिळेल. सो इथं बऱ्यापैकी मी हे गव्हर्नमेंट सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर आहे तो कम्पेअर केलाय. आता माझं म्हणणं परत सांगतोय, मी असं अजिबात म्हणत नाही की हाच बढिया आहे किंवा हाच चांगला आहे, नाही. हे सर्व डिसाइड होईल, म्हणजे आपल्याला कन्क्लुजन मध्ये काय म्हणता येईल हे त्यावरून डिसाइड होईल की आपल्याला स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. आपली फायनान्शियल कंडिशन, आपण घरचे कसे आहोत, ह्या सर्व बाबी सुद्धा कन्सिडर करायच्या आहेत. आपण रिस्क घ्यायला तयार आहोत का? आपण त्या गोष्टीसाठी तयार आहोत का की उद्या जाऊन जर मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो, मी आता काम करतोय, पण जर उद्या जाऊन जर मी शून्यावर आलो, जर माझा जॉब नाहीये, माझं इन्कम जर शून्य झालं, तर मी काय त्या कंडिशनसाठी रेडी आहे का? काय ती जी रिस्क आहे, ती जी कंडिशन आहे, ती जी अनसर्टनिटी आहे, ती मी हँडल करू शकणार आहे का? काय माझा स्वभाव असा आहे का की मी स्वतःला रेग्युलर अपडेट करत राहतोय? म्हणून मी सुरुवातीला आधी ऑफलाईन मध्ये शिकवत होतो, पण ऑब्विस आहे की कोविड पासून मार्केट आहे तो फार बदललाय. त्यामुळे ऑफलाईन मध्ये जे फक्त काम करत होते ते नाहीत आता टिकत, फक्त ऑफलाईन वाले. ही रियालिटी आहे आणि चेंज व्हावं लागेल, आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये याचीच डिमांड आहे. तुम्ही तसे आहात का की तुम्हाला एक स्टेबल इन्कम पाहिजे, तुम्हाला 7-8 तासाचा 9 तासाचा एक जॉब पाहिजे, दर महिन्याला पगार आलं पाहिजे आणि एक स्टेबल ग्रोथ आहे ती पाहिजे? हे स्वतः आपल्याला डिसाईड करावं लागणार आहे. ठीक आहे. आय होप की हे सगळं कम्पेअर करून तुमच्या लक्षात आलं असेल की नेमका आजचा मुद्दा काय होता. आणि जर गव्हर्नमेंट जॉबचा जर प्लॅन आहे आणि त्यातही जर गव्हर्नमेंट जॉबचा जर तुमचं प्लॅन आहे आणि त्यातही जर तुम्हाला एमपीएससी आणि युपीएससी मध्ये एक चांगली पोस्ट जर मिळवायची आहे, तर बघा आपल्याकडे बॅचेस सुद्धा आहेत. कोणत्या बॅचेस आहेत? एक बघा, राज्यसेवासाठी बॅच आहे, ज्यामध्ये आपण बेसिक पासून सुरू करू, म्हणजे एनसीआरटी पासून सुरू करणार आणि आन्सर रायटिंग पर्यंत इथं सर्व आपण कव्हर करू.
यानंतर इथं आपण मेंटॉरशिप प्रोग्राम सुद्धा देतोय. म्हणजे फक्त शिकवणार नाही, तुमचे काही डाऊट सॉल्व्हिंग असेल तर मेंटॉरशिप प्रोग्राम. प्रत्येक विषयासाठी डेडिकेटेड एक्सपर्ट फॅकल्टी टीम सुद्धा आहे. 18 बुक्स इथं तुम्हाला मिळतील आणि पीडीएफ स्वरूपात क्लास नोट सुद्धा मिळतील. हे तर तुम्हाला होम डिलिव्हरी तुमच्या घरी येणार आहे. आपले सर्व क्लासेस लक्षात ठेवा लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड होतात. कोणतेही बंधन त्यामध्ये राहणार नाही आहे. नेक्स्ट, भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय सुद्धा इथं तुम्हाला मिळेल. आता यासाठी ना माझा जो नंबर आहे डायरेक्ट त्यावर कॉन्टॅक्ट करायचे 8793382448. ठीक आहे. नेक्स्ट, राज्यसेवासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायला पाहिजे, कारण यावर तुम्हाला रेग्युलर राज्यसेवा मेन साठी रेग्युलर कंटेंट आहे तो मिळतोय. प्रश्न आहे, सॅम्पल आन्सर आहे, ते सर्व इथं तुम्हाला मिळेल. करंट अफेअर सुद्धा मिळेल. आणि या वर्षी जर 2025 मध्ये जर कोणी मेन्सला असेल तर नक्की गुरुकुल प्रोग्राम जॉईन करा. अजूनही वेळ गेलेली नाही आहे. आता परीक्षा सुरू होत आहे मेन्सची, पण मध्ये मध्ये गॅप आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला अजूनही प्रॉपर आन्सर इव्हॅल्युएट करून पाहिजे असेल तर मग गुरुकुल प्रोग्राम आहे. आन्सर लिहून पाठवा, तुम्हाला चेक करून दिल्या जाईल. यानंतर ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आपल्याकडे आहे. यामध्ये पण आपण बेसिक पासून सर्व कव्हर करू. परत सांगतो इथं की लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड सेशन्स इथं पण होतील. स्वराज्य बॅच मुख्यतः लक्षात ठेवा की ती लाईफ टाइम साठी व्हॅलिडिटी आहे, तिथं कोणतंही बंधन नाही. एकदा काय तुम्ही बॅच जॉईन केलं, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला बॅच करता येईल. ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच मध्ये तसं नाहीये. ही जनरली 18 महिन्याची बॅच असेल, पण प्री आणि मेन सर्व सिलेबस इथं तुमचं कव्हर होईल. बाकी फीचर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. आय होप की आजचा मुद्दा आहे ना हा लक्षात आलं असेल. इथून तुम्हाला तुमचा निर्णय घ्यायला मदत होईल. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.